विठ्ठल 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 टाळी वाजवा माय बाप विठ्ठल समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मदिका पदे दुखाचे शिराणी तेथे दूषित झनी जडो देशी तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत विठ्ठल 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 ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपां नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो आलो हरीच्या जागरणा येथे ना चाले चोरी उरली वासना ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पांडुरंगा करू प्रथमा नमः पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा श्री चरण संतातिया श्री चरण संतातिया श्री चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेका विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्राप्त काळी सेवेकरता निवडलेला अभंग छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु वैराग्यमूर्ती तुकोबराया त्यांचा 4 चरणाचा तुमच्या समोर आता म्हणून दाखवलेला जो अभंग गाथ्यातील पहिल्याच क्रमांकाचा हा अभंग आहे। हा अभंग घेण्याचं कारण आज आपल्या कार्यक्रमांचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी
मंगलमय अभंग घ्यावा असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. आपण मनात दुसरा चालत नाही का? कारण पहिला दिवस आणि शेवटचा दिवस फार महत्त्वाचा असतो. शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाकरता श्रीकृष्णाचं वर्णन करावं लागतं आणि पहिल्या दिवशी भगवान परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करावं लागतं. आज आपण फक्त पांडुरंग परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करणार आहोत. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी आणि तेथे माझी हरी उरती राहो. उरती या मन. जर माझं मन कुठं ठेवायचं तर ते भगवान परमात्म्याच्या चरणावर ठेवा. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी उरती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. आता आपल्या बुद्धीनं अर्थ लागत नाही, म्हणून माझा अर्थ लागत नसल्यामुळं तुकाराम महाराज म्हणले माझा अर्थ लागू देऊ नका, पण तुम्ही काय करा की भगवान परमात्म्याच्या समदृष्टी आणि समचरणावर माझं मन उरती अखंड राहो. अखंड शब्दाचा अर्थ काय असतो की अखंड म्हणजे त्यात कुठेही खंड न पडणारा. आता आपला हा कार्यक्रम अखंड चालू आहे. बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण मला वाटतं 18 वर्षे झालीत हा कार्यक्रम चालू आहे आणि खंड पडत नाही. अखंड त्याचंच नाव आहे की खंड न पडता हा कार्यक्रम चालू आहे. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक दादा आणि शिवकथा, दादा शिवकथा करतात आणि भेरेताईंच्या ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालवतात. महाराज हे करण्याकरता फार पुण्य लागतंय, कारण 18 वर्षे पूर्ण होतात. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आहे, अनेक कार्यक्रम आहे या ठिकाणी. आज पहिल्या दिवसाची सेवा असल्यामुळं आपण, कारण अन्नदान करणारे भरपूर आहेत आणि तुम्ही आम्ही आज काय तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी या कीर्तनामध्ये मला तुम्ही उभं केलं. याचा अर्थ काय की तुम्ही माझ्यापेक्षा फार ज्ञानी आहात. पण आता काय सर्वांच्या कोणीतरी बोलावं आणि कोणीतरी उभं राहावं आणि कोणीतरी एक भगवान परमात्म्याचं वर्णन करावं. त्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी तुमचा दर्शनाचा योग जो, कारण मी बऱ्याच वर्षापासून इथं राहतो, दादांना बऱ्याच वर्षापासून ओळखतो, कारण त्यांचं मोठं कार्य आहे. त्यांचे शिष्यमंडळी असतील, कारण मला दादांचं फार मोठं कार्य म्हणजे मी फार पूर्वीपासून बघतोय की मोरे दादा हे दिंडी चालक मालक आहेत आणि त्यांच्या दिंडीमध्ये फार लोक जातात आणि त्यांना फार अनुभव आहे आणि त्यांचे काही शिष्य आहेत. आपल्यालाही असं वाटत असेल आपल्या मुलांचं चांगलं वारकरी संप्रदायामध्ये नाव व्हावं, वारकरी संप्रदायामध्ये आपली मुलं यावं, कारण आज नको तिकडं बोलण्याची काही जरूरत नाही आहे. पण काय अहो यशना अधीन छोटे छोटे मुलं यशना अधीन व्हायला लागलेत. त्यामुळं इकडं तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये दादाकडे जर मुलं पाठवले ना तर कमीत कमी आपले मुलं निर्यशनी तरी राहतील. म्हणून इकडं वारकरी संप्रदायामध्ये पाठवावं. आणि काय वारकरी संप्रदाय हा मुळातच फार मोठा संप्रदाय, कारण ह्या संप्रदायाचा पाया फार मजबूत आहे महाराज. आणि आपण वर्णन करत असताना बरेच आपल्याला असं वाटतंय की काय बरेच मंडळी कीर्तनाला असतात आणि उभे राहिलेले. आता पान बारीक बारीक मुली, कारण वारकरी संप्रदायामध्ये इथं टाळ घेऊन उभं राहायला सुद्धा पुण्य लागतंय. आमचे गायक मंडळी, आता हे दादाचं मला इथं, कारण काय मी पहिलाच कीर्तन पहिलं इकडं बोलण्याकरता आणि कोणाचाही प्रचार नाही. प्रचार म्हणजे कसं कोणाचंही नाव माहीत नाही, कोणाचं काही हे माहीत नाही, सगळे नवीन चेहरे वाटतात. हां तरी पण काय भगवंतानी सांगितलं की अरे सगळे जर चेहरे नवीन असतील तरी हा मनुष्य आपल्याला सगळ्यांना मिळाला आहे. कशाकरता मिळाला तर भजन कीर्तन याच देही घडे देवाचे भजन, 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 याच देही
भजन याच देही गणे देवाचे भजन याच देही घडे देवाचे भजन. आणि मनुष्य जन्म मिळाल्यामुळं आपण काय परिहार देत होतो की हा परिहार देत असताना काय आहे की आपण इथं आलो कशासाठी हे फार महत्त्वाचं आहे. आणि आज आपल्याला जर काय करायचं असेल तर देवच समजून घ्यायचा आहे. आणि एकदा जर देव समजला की उद्यापासून आपल्याला फार मोठे मोठे विद्वान मंडळी आपल्याला ज्ञानदान करणार आहेत. आम्ही सगळ्यात तुमच्यापेक्षा वयानं छोटा आणि वयानं लहान आहे. आणि या ठिकाणी तुमचं दर्शन जर कोणाच्या माध्यमातून होत असेल तर आमच्या डिपार्टमेंटमध्ये आसाराम महाराज मुरकुटे महाराज म्हणजे आज मी महाराज म्हणून गेलो ते फार मोठे साहेब आहेत काय. पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये काय आहे की महाराज म्हणण्याची सवय लागून गेलेली आहे. कारण वळण पडलेली आहे इंद्रिय सकाळा भाव तो निराळा नाही तुझा. आणि वळण पडल्यावर काय होतं की जसं वळण असेल तसं. म्हणून या आसाराम भाऊमुळं मला आपल्या सर्वांचं दर्शन होतंय. गायनाचार्य काय दादाचं नाव रामेश्वर महाराज. आज रामेश्वर महाराज तुपे का बरं. रामेश्वर महाराज आज ते म्हणलेच होते थोडेसं कोणतरी सांगितलं होतं मला की महाराज आज थोडं लेट येणार आहेत. म्हणलं ठीक आहे पहिला दिवस आहे. आणि पहिल्या दिवशी काय आहे महाराज तडाजोड करण्याकरता फार टाईमच लागतो. आणि तडाजोड करण्याकरता कारण उद्यापासून आहे ना सर्व काही उपलब्ध असतं. आज येतं काय एक येतं एक नाही आपल्याला एक होत आहे. काही गायनाचार्य आता हे सर्वच मंडळीचे नावं माहीत नाही पण सर्वच संतांच्या चरणी नम्र होऊन कारण सेवेकरता जो अभंग निवडला तो फार महत्त्वाचा आहे. कसा महत्त्वाचा आहे की तो पांडुरंग परमात्मा इटेवर उभा आहे ना तर त्या पांडुरंग परमात्म्याचं सुंदर अशी मूर्ती आणि त्या मूर्तीचं वर्णन करणारा हा अभंग. आणि पहिल्या गाथा आहे गाथ्यामध्ये 442 अभंगामधून हा एक तुकाराम महाराजांचा अभंग पहिल्याच क्रमांकाचा अभंग. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहू अनेक न लगे माईक पदार्थ आणि तेथे माझे अर्थ नको देवा. तर यामध्ये संत तुकाराम महाराज भगवंताकडे प्रार्थना करतात. हे भगवंता या सृष्टीमध्ये खूप काही पदार्थ आहेत तर हे पदार्थ मला नको. का बरं तुकाराम महाराजांनी म्हणले पदार्थ नको तर ठीक आहे मग एखादं ब्रह्मदिकासारखं पद देऊ का तुम्हाला. काय म्हणले पांडुरंग परमात्मा एखादं पद घ्या ना. आज बघा ना पण पदासाठी किती भानगडी चालू आहेत नको ते भानगडी आहेत. आणि मग तुकाराम महाराज म्हणले नको नको हे पद सुद्धा नको. म्हणले इंद्रासारखंच पद सुद्धा नको. इंद्र पदांची उटी उतरे आणि परत येऊ लागती माघारे मूर्ती लोका. ते म्हणले काय जर काय पुण्य संपलं की परत माघारी यावं लागतं म्हणून म्हणले असं पद सुद्धा नको. मग तुकाराम महाराज शेवटच्या चरणात म्हणतात की तुका म्हणे कळले आम्हा वर्म. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म आणि जे जे कर्म धर्म नाशिवंत. आता हे आपण बघतो ना तर हे सगळं दिसतंय ना काय सांगायचं दिसतंय हे सगळं नाश पावणार आहे. आणि जे दिसत नाही का ते सत्य आहे आणि ते आपल्याला मान्य नाही आहे. कारण आपल्याला काय आहे आपल्याला दिव्य दृष्टी नाही. काही संतांना दिव्य दृष्टी भेटली होती त्यांना मात्र हे सगळं दिसत होतं. आणि आपल्याला हे सगळं दिसतंय ना हे सगळं नाश पावणार आहे. मग तुम्ही म्हणा हे नाश पावणार आहे मग सोडून द्यायचं का नाही. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे संसारात राहा पण कसं राहा संसारी असावे आसोनी नसावे संसारी असावे आसोनी नसावे संसारी असावे
संसारी असोनी नसावे. संसारात राहावं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहते, ऐसे असावे संसारी. ती जोडी आपण चिंतन करण्याच्या अगोदर थोडंसं आपण परिहारामध्ये बोलत होतो. कारण काय आहे, चिंतनाच्या अगोदर आपण जर कलियुगामध्ये आहे ना, स्तुती फार आवडती महाराज. कारण काय आहे, स्तुती जर नाही केली ना, मला सुद्धा वाटतं की नाही आपली स्तुती झाली पाहिजे. काय स्तुती ही कलियुगामध्ये आहे आणि या ठिकाणी आहेत थोडी, पण काय गर्दी कामाची नाही, दर्दी असायला पाहिजे. आता आमचे साहेबांचे फार मोठं काम आहे, पण तेवढंच वारकरी संप्रदायावर निष्ठा आहे महाराज. कारण काय आहे, आपण म्हणतो ना निष्ठून जाण्याचं नसावं, निष्ठा असायला पाहिजे. आणि कशी निष्ठा, आसाराम भाऊंकडे मी बघितलं, बऱ्याच आम्ही संघ येतं आणि लौकिक दृष्टिकोन आम्ही एका डिपार्टमेंटमध्ये नोकरी करतोय, पण काय त्यांच्या मनात आलं काय माहीत, म्हणजे अरे आपल्याकडे बी कार्यक्रम आहे, आपल्याकडे एखादी सेवा करू. मी म्हणलं हे बा सेवा करायची ना, काही हे नाही लागत. म्हणजे कसं काय, नाही सेवा करत असताना त्या भगवंताची सेवा करायची, तुम्ही आम्ही मिळून सेवा करायची. आज आता तुम्ही सगळे वयस्कार मंडळी, आता हे कांगणे महाराज आता कीर्तनकार आहेत महाराज, ते पण कांगणे आहेत. आता त्यांचे फार मोठे मोठे कीर्तन, लांब कीर्तन करतात ते. आणि एका कीर्तनामध्ये 2 महाराज काय म्हणते ना, जावाचं पटत नाही, कीर्तनकाराचं पटत नाही, गायनाचार्य सुद्धा 2 जर असतील ना. नाही हे काय एक खेडेगावाकडं थोडंसं सांगितलं जातं. कोणतं, जर का बैल आहेत ना, 2 बैल गाडीला असले का की 2 बैल गावजवळ आलं की येडेवाणी करतात, माहेरचं कोणी आलं की घरची बायको येडेवाणी करते. नाही हे काय, नाही हे कशामुळे होतं घडतंय की त्याचं प्रेम नाही. आता प्रेम कुठं आहे, आता प्रेम हे परमार्थामध्ये वाढतं प्रेम आहे आणि संसारात प्रेम घटतं कसं. आता तुम्हाला एक उदाहरणार्थ जर सांगायचं ठरलं तर, माणसाचं वय होत आलं की घरात काय म्हणते, मुलं काय म्हणते, बाबाला काही कळतच नाही. बरं, अर्धी अंगाने बायको सुद्धा काय म्हणते, यांना तर काही कळतच नाही. आणि पुन्हा पुढं गेलं ना, म्हातारं झाल्यावर तर एवढी दशा आहे ते म्हणजे आमच्या म्हाताऱ्याला काहीच कळत नाही. मला सांगा, म्हाताऱ्याला काही कळालं नसतं. कारण काय अहो, त्यांना त्यांच्या जागेवरती बरोबर आहेत, पण आपल्याला काय वाटतं त्यांना काही कळत नाही. त्यांना कसं काय कळत नाही, त्यांना काही कळालं नसतं तर हे सगळं, त्यामुळं ते सगळं कळतंय पण आपण काय म्हणतो आपल्यालाच कळत नाही. आता या ठिकाणी उभं राहिल्याच्यानंतर आता बरेच लोक म्हणतात, आता काही जण आले असतील, महाराज काय बोलते तर पण बघू तरी. आता पहा ना, बरेच जण काय चेहरा ओळख म्हणजे आमचे बहिणे मेवणे हे रिश्ते नाते. आता यांना काय वाटलं, आता सरांना वाटलं की आपले नोकरी करणारे मामा काय बोलते बघू, कारण मी काय बोलवणार आहे. चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलविता हरीनं. अरे भगवंताचा सत्यशिव झाडाचं पान हलत नाही, आपण कोण बोलणार आहे, कारण चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलविता हरीनं, तो भगवंत बोलून घेणार आहे. तुझी असते वेदाती बोलणे, तुझी असते वेदाती बोलणे, तुझी असते वेदाती बोलणे, तुझी असते वेदाती बोलणे, तुझी असते
तुझी आसते तुझी आसते वेदाती बोलणे तुझी आसते वेदाती बोलणे तुझी आसते वेदाती बोलणे तुझी आसते वेदाती बोलणे हे सगळं चालतंय ना त्याच्या सत्तेने चालतंय. तुझी या सत्ते वेदाशी बोलणे, कारण वेदाला सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय काहीही करता येत नाही. म्हणून आज या ठिकाणी जो अभंग आहे, काय आपण हे बोलत असताना अभंग बाजूलाच राहील. त्यामुळं काय चिंतन, अभंगावरलं जे चिंतन आहे हे आपल्याला मांडायचं आहे. आणि कोणतं मांडायचं तर समचरण दृष्टी विटेवरी साजिरी आणि तेथे माझी हरी वृत्ती राहो. वृत्ती या मन, तर त्या पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी आता एकदा आपण मन लावलं की तो पांडुरंग परमात्मा आपण जर समजून घेतला तर उद्यापासून आपल्याला जे चिंतन आहे ना तर हे सहज बोलणे हीच उपदेश नका करू नास आयुष्याचा, असे संतांनी जे सांगितलंय की मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेच पण ते चालू दाता न पडे गुंता कोठे काही. कारण काय कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर पहिली गोष्ट तर मी आपल्या समोर विनंती करतो आणि प्रार्थना करतो, कीर्तन हे मनोरंजनाचं नाही आहे. आज काय झालं माहिती आहे का, बरेच लोक कीर्तनामध्ये मनोरंजन जर नाही झालं ना, काय आहे ते कीर्तन काय बरोबर, कीर्तन हे मनोरंजनाचं नाहीच. कीर्तन सांग कीर्तन सांग होया हरी रूप होया हरी रूप होया हरी रूप सांग कीर्तन सांग होया हरी रूप होया हरी रूप होया कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आता हे कीर्तन आहे ना हरिरूप होऊन जायचं कीर्तन आहे. पण बऱ्याच जणाला काय आता सवय लागली की कीर्तन जर का विनोद नको त्या गोष्टी या गादीवरून सांगायला लागलं का बरं वाटतंय. पण इथं काही मर्यादा आहेत महाराज. काय कीर्तनाच्या काही मर्यादा आहेत. खाली येऊन बोलू नये म्हणजे याचा अर्थ बोलूच नाही का, बोला पण बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आता या ठिकाणाहून बोललं ना, आता बोलल्याच्या नंतर वागलं पाहिजे आणि वागलं तर त्याचं फळ मिळतंय. जर आपण बोलतो, आता बरेच जण बोलतात, मी पण आता तुमच्या समोर बोलतो, पण माझ्यापेक्षा ज्ञानी समोर वयवृद्ध म्हणल्यापेक्षा माझ्यापेक्षा खूप वयानं मोठे मोठे बसेल आहेत. त्यांना माहीत आहे की कीर्तनामध्ये काय, कीर्तन एक चित्तानं जर ऐकलं आणि कीर्तनानं काय होतं तर मग कीर्तन चांग होय अंग हरिरूप होण्याकरता हे कीर्तन आहे. आणि हे कीर्तन जर मनोरंजनाचं म्हणून ऐकू नका. कीर्तनामधून काय घेऊन जायचं ते एका ठिकाणी महाराज म्हणले काहीतरी घेऊन जावं कीर्तनामधून. एका बाईनं काय केलं, आपल्या फाटक्या चपला आणल्या आणि त्या सोडल्या आणि दुसऱ्या नया घालून गेल्या. हे सांगितलं होतं की महाराजांनी काहीतरी घेऊन जायचं. का अर्थ काय होतो की कीर्तनामध्ये अभंगात काय सांगतात, तुकाराम महाराज काय सांगतात, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी आणि तेथे माझी हरिवृत्ती राहो. मग आपलं मन कुठं चाललंय, कोणाच्या चपलावर चाललंय काय, हे आपण आपला विचार केला पाहिजे. नको 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 हे घेऊन नाही जायचं. या ठिकाणाहून जर घेऊन जायचं असेल तर आपल्या जीवनमुक्त आणि ज्या परमात्म्यानं आपल्याला इथं पाठवलंय, कशाकरता पाठवलं इथं या ठिकाणी, कशाकरता पाठवलंय, भजन कीर्तन श्रवण हे करण्याकरता या मनुष्य जन्माची निर्मिती झाली. पण काय झालं, श्री संत तुकाराम महाराज आणि संत नामदेव महाराज, एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये काय वर्णन करावं. कारण काय तर
वक्रतुंड महासूर्यकोटी समप्र निर्विघ्नं कुर्मि देव सर्वकार्ये सर्वदा गणनाथ सरस्वती नित्यमेधवाणी गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री तस्मै श्री गुरुवे नमः. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं तर सगळ्यात अगोदर ज्ञानेश्वरी लिहायला घेतली तर कोणाचं वर्णन केलं. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय सबसव विद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकला अर्थमती प्रकाशू मनी निवृत्ती दासू अवधारी जोजी. माऊलीनं सुरुवातच मात्र काय केली गणेशाचे वर्णन करून. आणि आपण सुद्धा कुठल्याही कार्याची सुरुवात कुठून करतो तर गणपतीचं. आपलं लग्न कार्य असो घराचं कुठलंही काम, कारण गणपती ही देवता अशी आहे की या देवतेचं स्मरण करून आपण जर कार्याला सुरुवात केली तर आपल्या कार्यामध्ये विघ्न येत नाही. कुठलीही सुरुवात करताना गणपतीची करतो. म्हणून आपण काय केलं गणपतीची माऊलीनं सुद्धा नाथ महाराजांनी जे जे काय संतांनी ग्रंथ लिहायला घेतले ना तर ग्रंथाच्या अगोदर गणेशाचं वर्णन केलंय. गणपती ही फार श्रेष्ठ देवता म्हणल्यापेक्षा सगळ्या देवतांनी गणपतीला वरदान दिलेलं आहे की गणपतीचं नाव घेऊन जो कार्याची सुरुवात करतो त्याचं विघ्न येत नाही. आणि आज आपला कार्यक्रम पहिल्याच दिवसाचा असून आणि पहिल्याच दिवशी मंगलचरण घ्यावा म्हणून हा अभंग तुमच्या समोर मांडला. तर त्या अभंगावर बोलण्यापूर्वी आपण हे सगळं हे बोललो आणि या बोलत असताना तुकाराम महाराज म्हणले अरे बोले तैसा चालले त्याची वंदावी पावले. आणि संतांनी काय केलं तर संत मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत त्यांनी मार्ग दावून गेले. कोणता कीर्तन भजन. आता हे कीर्तन आपण बोलता आपण बाजूला म्हणल्यापेक्षा कीर्तनच बोलतोय. पण बोलता काय झालं कीर्तन हे मनोरंजनाचं कार्यक्रम नसून कीर्तन हे परिवर्तनाचा कार्यक्रम आहे आणि परिवर्तन जीवनात व्हायला पाहिजे. आज किती कीर्तन ऐकले म्हणजे आपल्या जीवनात परिवर्तन होईल. अहो कीर्तनाच्या माध्यमातून फार मोठे माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना तुकाराम महाराजांनी जागृती केली. नामदेव महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून नाथ महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून आज काय केलं नाथ महाराजांनी काय करत होते जे जे कीर्तनाला आले का तर त्यांना काय करायचे साखर द्यायची म्हणे साखर. आणि मग लोक काय करायचे साखरेच्या यानं का होईना तर कीर्तनाला यायचे. कारण कशामुळं की ते म्हणायचे साखरेचं जाऊ द्या पण काही चिंतन ऐकायला मिळतंय. आमच्या साहेबांनी काय केलं साहेबांनी ते नाथ महाराजांनी म्हणे साखर दिली. आपण साखर तर देऊ शकत नाही पण आपण काय करू कीर्तन झालं की आपण प्रत्येकाला एक एक प्रसाद म्हणून एक पाकिट देऊ म्हणून हे समोर मांडलेत आणून. काय हा प्रसाद आहे. हा प्रसाद आपल्याला कीर्तन झाल्यावर मिळणार आहे. कारण नाथ महाराज साखर देत होते आपण काय म्हणे प्रसाद देऊ. कारण काय मोठे लोक ते मोठे असतात. कारण काय आहे गुरुवरे महाराजांचं काही एक वाक्य आहे की गुरुवरे महाराज म्हणतात की गुरु विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. आता गुरु प्रत्येकाला गुरु केला पाहिजे. आता गुरु कोण नाही केला. आता गुरुच्या बाबतीत सांगायला जर गेलं तर आज काय झालं गुरु जास्त करायले गुरु कोणी करीना. काय जर आपण बघितलं ना तर गुरु न कोणी करीना पण गुरु जास्त करायलेत. ते गुरु करायला पाहिजेत. कारण गुरु जर नाही केला आणि आपण जर का कदाचित गेलो जाऊ नाही पण गेल्याच्या नंतर मात्र फार कष्ट होतात जीवाला फार कष्ट होतात. त्यामुळं गुरु करून जर गेलात तर गुरु करून गेल्याच्या नंतर त्याचा विचार केला जातो. आज बघा ना एखादं कुत्रं आहे त्या कुत्र्याच्या गळ्यात जर आपण पट्टा बांधला काय केलं कुत्र्याच्या गळ्यात जर पट्टा बांधला तर ते कुत्रं आपण समजतो कोणातरी पाळलेलं आहे कोणीतरी त्याला मालक आहे. बरोबर आहे का नाही. आज पवित्र अशी तुळशीची गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे हरिपाठ केला पाहिजे कीर्तन ऐकलं पाहिजे. का केलं पाहिजे कारण माळ ही आपल्या गळ्यात असली तर या माळ म्हणजे आता काय एखादी महिला आता महिलेचं कसं आता आपण काय म्हणतो लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर मालकाच्या नावानं ती कुंकू लावते मालकाच्या नावानं मंगळसूत्र गळ्यामध्ये घालते. जर कदाचित ते मंगळसूत्र आणि कुंकू जर नाही लावलं तर आपल्याला कसं वाटतं नाही. कारण कुंकू सौभाग्याचं लेणं आहे आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र हे सौभाग्याचं लेणं आहे. म्हणून काय आहे की हे घालावंच लागतंय आणि हे घातलंच पाहिजे. आणि जे घालत नसतील तर त्याला काय आपण बोलू शकत नाही. कारण काय आपापल्या फॅशन झाली आता या फॅशनमुळं तिकडं नाही गेलेलं बरं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात पहिलं चरण समचरण
समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी तेथे माझे हरी तेरा हो तेथे माझे हरी तेरा हो तेथे माझे हरी वृत्ती राहो तेथे माझे हरी वृत्ती राहो तेथे माझे हरी तेथे माझे हरी वृत्ती राहो तेथे माझे हरी वृत्ती राहो तेथे माझे हरी वृत्ती राहो आणि कनलागे माईक पदार्थ आणि कनलागे माईक समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो अनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवान. तर समचरण कोणाचे आणि समदृष्टी कोणाची? तर आपण बघितलं तर सर्व देवाकडे जर सर्व देवांकडे बघितलं तर कोणते देव काय काय करतात आपल्याला कोण्याही देवाला असं खाली समजायचं नाही. पण पांडुरंग परमात्म्याने हात कमरेवर ठेवले आणि समदृष्टी काय समदृष्टी समचरण चरण एका ठिकाणी ठेवले इटेवर आणि समदृष्टी कशासाठी? तर त्यांच्याकडे कोणी जा पापी पुण्यवान सगळे यारे लहान थोर याती भलती नारी नर सगळे जण जा त्यांच्याकडे सगळ्यांकडे पाण्याची जी काही दृष्टी आहे ना नजर आहे ना ती कशी आहे? सम आहे. सम म्हणजे सगळ्यांना सारखं. सम याचा शब्द काय होतो? सगळ्यांना सारखं बघायचं. समदृष्टी आणि समचरण तर ती पांडुरंग परमात्म्याची सुंदर अशी मूर्ती आपल्याला विठ्ठलाची पंढरपुरामध्ये दिसते. आता त्या पंढरपुरांचं काय वर्णन करावं? आयशी चंद्रभागा आयशे भीमातीर आयसा विटेवरी देव कोठे. जगाच्या पाठीवर तशी चंद्रभागा नाही तसा विटेवर
परमात्मा नाही. असं बाकी ठिकाणी तुम्हाला सगळं दिसन, पण विटेवर उभा जर कुठं असेल तर फक्त पंढरपुरामध्ये. आणि पंढरपुरामध्ये उभं राहिल्यामुळं काय झालं की तिथं तो भक्तांची वाट बघतो. काय यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, याच्यात काय आले सगळे या आणि सगळे येऊन काय करा तर मूर्तीचं दर्शन. आणि एकदा जर ती पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आली आणि डोळ्यासमोर आल्याच्या नंतर आपला कितीही शीन भाग असला, आपण किती पायी पायी आळंदी ते पंढरपूर पायी चालणारे, मी सांगू का तुम्हाला, पायी चालणारे लोक बिलकुल थकत नाहीत. जे एसटीनं गेले का ते म्हणते माझी कंबर दुखती, माझं हे होतं, मला काहीतरी गोळ्या खावं लागत या. आणि त्यांचे घरी चेक करा, शुगर बीपी चेक करून जा. आणि आळंदी ते पंढरपूर चालत चालत गेल्याच्या नंतर सगळं नॉर्मल होतं. आता कोठे जावे मन मन, 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 आता कोठे जावे मन तुमचे चरण देख लिया, तुमचे चरण देख लिया, भाग गेला सिन गेला गेला, भाग गेला सिन गेला गेला, तुमचे चरण देख लिया, तुमचे चरण देख लिया, भाग गेला सिन गेला, भाग गेला सिन गेला. भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. आणि त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहिल्याच्या नंतर एवढा माणसाला आनंद होतो महाराज. आणि हे सीन जातो, भाग जातो, सगळं सगळं काही हे केलेलं आहे, सगळा सीन भाग जातो. आणि भगवान परमात्म्याची एकदा मूर्ती जर बघितली तर असं वाटतंय बघतच राहावं. अशी ती पांडुरंग परमात्म्याची मूर्ती. आणि तिचं त्या तटस्थ मूर्तीचं वर्णन या आज अभंगामधून आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, आणि तेथे माझी हरी उरती राहो. उरती या मन उरती राहो. आणि अनेक न लगे माईक पदार्थ. तर हे माईक पदार्थ आहे ना, हे सगळे दुःख देणारे, म्हणून हे माईक पदार्थ नको म्हणले मला. कारण काय आहे, आता आपल्याला आपल्या सगळ्यांच्या याच्यामध्ये एक इशे येतो, गाडी बंगला घरदार. मग आपण त्याला काय म्हणतो, भाग्यवान आहे. काय म्हणतो आपण, भाग्यवान. संत याला भाग्यवान नाही म्हणत महाराज. काय हे सगळं प्रारब्धाचा खेळ आहे, याला भाग्यवान म्हणत नाही. भाग्यवान तर कोणाला म्हणतात, जो हरिकीर्तन ऐकितो, हरिपाठ करतो, हा खरा भाग्यवान. याला भाग्यवान म्हणले की आपल्याकडून परमार्थ घडला पाहिजे. आपण काय करतो, गाडी बंगला काहीतरी बरेचशा काही गोष्टी हे घेतल्या ना, कारण ह्या जड आहेत ना, ह्या जड वस्तूला भाग्य काहीच नाही. कारण हे प्रारब्धाचं आहे, तुमच्या प्रारब्धामध्ये असेल ना मिळेल, पण हे मात्र करावं लागतं. आता मी तुम्हाला काय सांगत होतो की पंढरीची वारी करत असताना ज्याला एक दोन नाही, शाळेचं कधीही तोंड पाहिलं नाही, अशा व्यक्तींच्या मुखपाठ हरिपाठ मुखानं काय केलं, हरिपाठ पाठ केला. आणि हरिपाठ पाठ करून आळंदी ते पंढरपूर चालत असताना ते हरिपाठ म्हणत जातात. हरिपाठ हा ग्रंथ, कारण काय आहे, माऊलीनं फार मोठा उपकार केले महाराज आपल्यावर. कोणते उपकार केले तर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. आणि ग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि चांगदेव 65 आणि अमृत अनुभव ग्रंथ माऊलीने हे ग्रंथ केले. आणि माऊलीने काय केलं, सगळ्यांकडे एक नजर टाकली. जसा की मी बघतो ना तुमच्याकडे, असं माऊलीने पाहिलं, अरे हे जे ग्रंथ येतं अमृत अनुभव ग्रंथ हा फार उच्च लेवलचा ग्रंथ आहे, हा सामान्यासाठी काही उपयोगात येणार नाही. चांगदेव 65 1400 वर्षे तपश्चर्या केलेल्या चांगदेवासाठी चांगदेव 65
हे सामान्यांना कळणार नाही. काय मग हे ग्रंथ जर कळणार नाही तर मग सामान्यासाठी काही केलं पाहिजे. म्हणून माऊलीने काय केलं तर 28 अभंगाचा एक ग्रंथ निर्माण केला. आपल्याला सर्वांना माहीत आहे हा ग्रंथ. सर्वांना ज्ञात म्हणल्यापेक्षा तो ड्युटीला जर चाललो ना सर तर ड्युटीला निघालो ना तरी त्या ग्रंथाचं पारायण होऊ शकतं. कारण हरिपाठ हा 28 अभंगाचा हरिपाठ आहे. आणि तो ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं तुम्हा आम्हासाठी हा हरिपाठ नावाचा ग्रंथ निर्माण केला. काहून की माऊलीला वाटलं अरे अरे हे यांच्या सगळ्यांचं हे होईल पण हे सामान्यासाठी काहीच केलं नाही. म्हणून माऊलीनं हरिपाठ हा ग्रंथ केला. अरे माऊलीला हरिपाठ ग्रंथ केला पण माऊलीच्या थोडं चरित्र जर बघितलं ना आपण थोडंसं जर आपण डोकावलं ना माऊलीच्या याच्यामध्ये तर माऊली ज्ञानेश्वर महाराजाचा जन्म आपल्या इथं पैठणच्या जवळच आपेगाव म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये छोट्या गावात जन्म झाला. अहो जन्म व्हायच्या अगोदर त्यांचे वडील विठ्ठलपंत आई रुक्मिणी आणि आई रुक्मिणी फार देवाचं येडं म्हणल्यापेक्षा रोज तुळशीला पाणी नित्य नेमान तुळशीला पाणी घालायच्या. विठ्ठलपंतांचं रोज पांडुरंग परमात्म्याचं चिंतन माऊलीचं चिंतन. हे काय माऊली जन्माला यायच्या अगोदर काय झालं की यांचं लग्न झाल्याच्या नंतर संसारात यांचं मन रमेना. कोणाचं विठ्ठलपंतांचं सारखं चित्त कुठंतरी एकांत जावं आणि कुठंतरी एकांत जाऊन भजन पूजन आणि साधना करावी साधन करावं आणि मग साधन प्राप्त होईल. आणि कसा तरी मी या संसारामध्ये कसा वडल्या गेलो असे त्यांच्या मनाला सारखी खंत लागली. आणि खंत लागल्याच्या नंतर काय एक दिवस काय झालं की आईसाहेबांना त्यांनी काय विचारलं का हो माझ्या मनाला या संसारामध्ये मन रमेना. मी कुठंतरी असं वाटतंय कुठंतरी चिंतन करावं निवांत जाऊन. पण आईसाहेबाला विचारल्याच्या नंतर आता कुठले झालं तर कोणी असं हे देणार नाही ना. कारण लग्न झाल्यावर गृहआश्रमी झाल्याच्या नंतर कोणी हे करत नाही. पण काय झालं एक दिवस तुळशीला दिवा लावण्याच्या गडबडीत महाराजांनी विचारलं मी येऊ का. मला असं वाटतंय कुठंतरी मी जातो आता चिंतन करतो येऊ का. आता त्या गडबडीत असल्यामुळं त्यांच्या मुखातून शब्द गेलाय. त्याला वाटलं काय आता रोज रोज मग खानेवारी माणूस म्हणतोय जा बरं. आणि मग असं म्हणलं का राग म्हणल्यापेक्षा असं म्हणल्यावर त्यांना काय वाटलं की हां आज आपल्याला हे मिळालं. ते काय झालं निघाले आणि थेट काशीला गेले. आणि काशीला जाऊन त्यांनी काय केलं संन्यास घेतला. आता लग्न झाल्याच्या नंतर संन्यास घेतल्याच्या नंतर सगळ्यांना माहिती आहे की एकदा लग्न झाल्यावर संन्यास घेता येत नाही. आणि यांनी तर संन्यास घेतला यांचं मन संसारात रमेना. संन्यास घेतल्याच्या नंतर काय झालं बरेच दिवस निघून गेले आणि संन्यास घेतल्याच्या नंतर त्यांचे जे गुरु होते ते गुरु असे का तीर्थयात्रेला निघाले. पण तीर्थयात्रेला निघाल्याच्या नंतर काय झालं रुक्मिणी मातेनं पाहिलं की कोणीतरी महात्मा आहे आणि महात्म्याचं दर्शन घ्यावं म्हणून काय केलं रुक्मिणी माता दर्शन घेतलं. त्यांनी काय केलं की जसं आपण काय म्हणतो सौभाग्यवती भव असं आशीर्वाद देतो ना. मग त्यांनी काय केलं आशीर्वाद दिला पुत्रवती भव. आता मग ते रुक्मिणी माता थोडे हसल्याच्या नंतर काय कोणी मोठे माणसं विनाकारण हसत नाहीत. मग त्या एवढी भक्ती करणाऱ्या त्या हसल्या. तर त्या हसल्याच्या नंतर त्या गुरुने विचारलं की का बरं हसलात तुम्ही. तर त्यांनी सांगितलं हा आशीर्वाद दिलाय ना तर हा आशीर्वाद या जन्माचा की पुढच्या जन्माचा असं का म्हणताय. कारण सौभाग्याचं लेणं आहे गळ्यामध्ये मंगळसूत्र दिसतंय याचा अर्थ याच्याहून काय आहे की लग्न झालेलं आहे. पण मग असं का म्हणताय. तर ते म्हणले नुकतंच आत्ताच माझ्या पतीने संन्यास घेतला. मग ते म्हणले पतीचं कोणते काय काही खून आहे का. आणि मग त्यांनी ते काय खून प्रमाण सांगितली. यांनी काय केलं यात्रा तिथंच थांबवली परत वापस गेले. आता त्या टायमाला या विठ्ठलपंत कुलकर्णी यांचं नाव त्या ठिकाणी त्यांनी बदलून ठेवलं. आणि बदलून ठेवल्याच्या नंतर काय केलं की हे ते म्हणले असं खून सांगा. मग खून सांगितल्याच्यानंतर हे सरळ गेले आणि गेले तर गेले. पण ह्यांनी काय केलं रुक्मिणी मातेला सोंग घेऊन गेले. आणि मग त्यांना सांगितलं यांना ओळखीचं का. त्यांना तर एक असा करंट कसं झटका बसतो असाच झटका बसला. अरे गुरु आणि माझ्या पत्नीला घेऊन आले. मग त्यांना काय वाटलं अरे. मग ते म्हणले अहो विठ्ठलपंत कुलकर्णी हे असं चालत नाही. गृहआश्रमी माणसानं मोक्ष जर मिळवायचा असेल ना तर त्याच रस्त्यावर मोक्ष मिळवायचा. तुम्ही आता काय करा गुरुची आज्ञा म्हणून तुम्ही स्वीकार करा आणि गृहआश्रमामध्ये पुन्हा प्रवेश करा. आता काय झालं माहिती आहे का त्यांनी प्रवेश केला
अहो प्रवेश केला, पण काय आहे, प्रवेश केल्याच्या नंतर फार सुरुवात झाली दुःखाची. आता काय वाईट गोष्ट लवकर फैलली, आणि अशी लवकर फैलते ना, चांगल्या गोष्टी लवकर आपल्यापर्यंत येत नाही, पण वाईट गोष्ट घडलेली ना, हा ते विठ्ठलपंत आणि काय ते ग्रहाश्रमी संन्यास घेतला आणि परत पुन्हा आले पुन्हा वापिस. काय हे काय बरोबर आहे काही? आणि हे सगळं सुरू झालं, आणि मग काय केलं, गुरुची आज्ञा म्हणून त्यांनी काय केलं, एकामागे एक चार मुलं झाले. पहिले निवृत्ती, मग ज्ञानराज, आणि मग सोपान काका आणि मुक्ताबाई, असे 4 मुलं झाले. पण काय झालं, आता त्यांचा छेळ सुरू झाला. काय झालं, सुरू झालं, आणि हे काय, कारण हे उपजतात ज्ञानी होते, आणि अवतार तुम्हा धराया कारण उधाराया जन जड जीवा. आता जड जीवाचा उद्धार करण्याकरता त्यांनी काय केलं, हा अवतार घेतला. आता हा अवतार घेतल्याच्या नंतर ते निवृत्तीनाथ निवृत्तच होते, आणि ज्ञानेश्वर महाराज तर मग ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानदेव तर ज्ञानी होते, आणि सोपान ब्रह्मदेवाचा अवतार, मुक्ताई आदिमाया शक्ती, यांनी काय केलं, अवतार घेतला. आणि सर्व अवतार घेतल्याच्या नंतर पण यांना विद्वान ब्राह्मणाला हे जमलं नाही. काहून? अरे म्हणले हे संन्यासाचे काटते नाही. आणि मग काय केलं, पैठणजवळ तर कोणी न्याय देईना. पैठणला विचारलं, पैठणमध्ये ब्राह्मणांना विचारलं की आमच्या मुलांची मुंज करा, आणि मुंज करून आमच्या मुलांना त्रास देऊ नका. फार कवळे मुलं येतं, पण काय आहे, त्यांनी कोणाला हे नाही. ते म्हणले एक काम करा, आळंदीला जा, आळंदीला फार मोठे ब्राह्मण येतं, ते तुम्हाला हे देतील. मग यांनी काय केलं, दरमुकाम दरकोस आळंदीला गेले, आणि आळंदीला जाऊन राहिले. आळंदीला राहिल्याच्या नंतर रोज काय करायचे, इंद्रायणीची काठी, आणि इंद्रायणीमध्ये एक दिवस असा प्रकार घडला की इंद्रायणीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आंघोळीला गेले, आणि आंघोळीला गेल्याच्या नंतर काय केलं, आंघोळ केली, पण तिथं ब्राह्मण होते. अरे ते म्हणले, अरे संन्यासाचे काटते, अरे इंद्रायणी वाटवता का काय? मग काय केलं, काही मुलांना सांगितलं, अरे ते ज्ञानाला धरा, मारा म्हणी. काय सांगायचं माऊली, ज्ञानेश्वर महाराजाला त्यांनी मारलं, आणि मारल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराज असे रागावले, आणि रागावून काय केलं, रागावले म्हणल्यापेक्षा असे रडत होते, आणि रडता रडता घराकडे येत होते. आणि घराकडे येत असताना आई जशी गाय जशी वासराकडे धावत जाते ना, त्याप्रमाणे आई म्हणून अशा जोरात आवाज दिला. आणि मग आईला काय वाटलं की अरे ज्ञाना इंद्रायणीमध्ये पाय घसरून पडला का काय, करू त्याला लागलं आणि म्हणून रडतोय. धावतच आई आली आणि म्हणली, का रे ज्ञाना इंद्रायणीमध्ये पडला का काय, लागलं का काय? तर नाही म्हणे आई मला लागलं नाही, मी पडलो नाही, मला इसोबा खेचरांनी मुलांना मारायला लावला. आई तुझ्या ज्ञानाच्या कमरत लाता मारल्या म्हणे संन्यासाच्या काट्यांनो. अरे हे इंद्रायणी पाठवता का काय म्हणून असं मारलं आई. आणि मग आईला सांगितलं आणि संन्यासाचे काट्टे म्हणून आम्हाला हकलून दिलं. अहो त्याच इंद्रायणीमध्ये आज आपण त्या इंद्रायणीच्या काठाला जर गेलो तर माऊलीची समाधी आहे, आणि संजीवन समाधी. आज दर्शन जर घेतलं त्या माऊलीच्या एका वहीवर आमच्यासारखे बरेच कीर्तनकार म्हणल्यापेक्षा अहो एका वहीवर अनेक काही बोलून आणि त्या ज्ञानेश्वर महाराजाला इतका त्रास होऊ लागला आणि त्यांची मुंज होईना. अरे कोणी त्यांना मधुकरी वाढीत नव्हतं, आणि मधुकरी जर वाढली ना तर कोणी असे कुटाळखोर लोक काय करायचे, त्यामध्ये माती टाकायचे. अरे ज्ञानेश्वर महाराजांचा हे छेळ होता, तरी पण ज्ञानेश्वर महाराजांनी काय विश्वामध्ये जे काय आपण म्हणतो ना पैसा दान केलं. आता विश्वास मके देवे येणे वागे मी तोसावे, तोसोनी मज द्यावे पैसा दान. जे खळांची यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. असे ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचा काय छेळ होऊ लागला. योगी बाबा योगी बाबा योगी योगी पावन मना योगी पावन मना योगी पावन मना योगी
योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा ईश्वरांगे झाले वही संती सुखे व्हावे पाणी विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वर महाराज काय केलं, ताटी बंद करून घेतली आणि मुक्ताबाईनं मात्र हा मुक्ताबाईनं उपदेश केला की ज्ञाना अरे हे असं करून चालणार नाही. काय योगी हा पावन मनाचा पाहिजे आणि सगळ्यांचा अपराध सहन करून माऊलीने काय केलं तर आपल्या ईश्वामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजाचं आज बी एवढं कार्य आहे आणि ते कार्य सांगत असताना अहो एवढा त्रास झाला त्यांना, पण त्यांनी काय केलं सगळ्यांसाठी काय माऊली ठरले. माऊली हा शब्द श्रीलिंगी आहे, पण माऊलीला का की ही ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. अरे ज्ञानाचं ज्ञान जर पाहिजे असेल तर आळंदीला जा दर्शन घ्या, वैराग्य पाहिजे असेल तर देहूला जा श्री संत तुकाराम महाराजांचं दर्शन घ्या, शांतीप्रम जर पाहिजे असेल तर पैठणला जा, पैठणला नाथ महाराजाचं दर्शन घ्या. शांती प्राप्त जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही. असे संतांचं कार्य हे आणि हे संतांच्या कार्यामध्ये आपण सगळेजण संतांच्या कार्यामध्ये आता पण इथं या ठिकाणी आता 7 दिवस आपल्याला लांबून महाराज येऊन आपल्याला ज्ञानदान करणार आहेत आणि आपण आज फक्त काय करणार आहे तर स्वरूपाचं लक्षण. आणि स्वरूपाचं लक्षण कोणतं की काय भगवंत कळाला की मग बाकी सगळं कळतंय. मग तो पांडुरंग परमात्मा एकदा कळाला ना मग त्यांनी पांडुरंग परमात्मा कळण्याकरता काय करावं लागेल तर समचरण दृष्टी विटेवरी साजिरी आणि तेथे माझी हरी उरती राहो. आता एकदा आपलं जर मन इकडं परमार्थाकडे लावलं, आता एक 8 ते 10 हरिकीर्तनाचा टाईम आहे. आपण लेट आल्याच्या नंतर काय होतं श्रोत्यांना वाटतं की अरे आणि कीर्तनकारांना वाटतंय की काय आपण आता मी बोलून गेलो ना तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी आपण आता आपलं कीर्तन करायचं का काय असं वाटतं कामा नाही. उद्यापासून आहे ना लवकर यायचं, कारण संतांनी जे काय कार्य करून ठेवलं ना तर हे इतरांसाठी नाही, हे आपल्यासाठी आहे. कारण ही जागा अशी आहे की कीर्तनाचं अंग होय अंग हरिरूप हे तर झालं, पण कीर्तन जिथं असेल ना तर तिथं भगवंत उभा राहतो. आणि भगवंत माझे भक्त गाती देते नारदा मी उभा देते, नारदा मी उभा देते, नारदा मी उभा देते. माझे भक्त गाती देते नारदा मी उभा देते, नारदा मी उभा देते, नारदा मी उभा देते. भगवंत सांगतात नारदाला की जिथं भजन होतंय कीर्तन होतंय ज्या ठिकाणी नामघोष होतो तर तिथं मी उभा राहतो. आणि तिथं उभा कसा राहतो, उभा राहे मागे पुढे उगवी कोडे संकट. आणि तो संकट दूर करणारा पांडुरंग परमात्मा कोणाच्या मागं उभा राहिला तर द्रुपदीच्या मागं उभा राहिला, पुढं कोणाच्या अर्जुनाच्या पुढं उभा राहिला. असा तो संकट दूर करणारा पांडुरंग परमात्मा. आणि त्या पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करत असताना तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये काय सांगतात,
ते माझे अर्थ नको जय हो कृष्ण हरी हरी अनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. आता माईक म्हणजे काय? तर माईक पदार्थ नको म्हणले तर माईक म्हणजे हे सगळं जे दिसतंय ना हे सगळं माईक आहे. आता हे माईक म्हणजे हे नाही जे आपल्याला जे जे दृष्टी दिसे ते आपल्याला नाही दिसत ते संताची दृष्टी आहे. आपल्याला हे सगळं माईक दिसतंय. माईक कोणतं? आपल्याला हे नाही दृष्टी आपल्याला ती मिळालीच नाही. कारण माईक म्हणजे सगळं दिसतं ते नाश पावणार आहे. सत्य एक फक्त भगवंत आहे आणि त्या भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. आणि त्या भगवंताचं स्मरण करण्याकरता आपल्याला काय पाहिजे तर वृत्ती एका ठिकाणी पाहिजे. आणि ती वृत्ती कुठं पाहिजे? पांडुरंगाच्या चरणी पाहिजे. आणि पांडुरंगाच्या चरणी असल्याच्या नंतर हे माईक पदार्थ आहे ना ऑटोमॅटिक. आता भजन केल्याच्या नंतर हे काय म्हणतो आपण पाप पुण्य म्हणतो ना आपण. हे पाप आपल्याला पापही कळत नाही पुण्यही कळत नाही. पण जेव्हा आपण काय करतो भगवंताचं नामस्मरण करतो ना तर तेव्हा हे पाप आहे ना हे पाप ऑटोमॅटिक बाहेर जातं. बाहेर जातं म्हणजे कुठं जातं? आता पान राम. आता राम म्हणलं की काय होतं? राम म्हणलं की तोंड उघडतं आणि म म्हणलं की बंद होतं. म्हणजे मधलं पाप बाहेर जातं आणि म म्हणलं की बंद होतं. आणि जे काय म्हणत नाहीत का त्याच्यावर ते पाप तिकडं जातं. म्हणून काय बसल्याच्या नंतर विठ्ठल विठ्ठल. आता बऱ्याच लोकांना काय सांगावं लागतं विठ्ठल विठ्ठल भजन करा. पण भजन काही विठ्ठल विठ्ठल करत नाही. आणि विठ्ठल विठ्ठल न केल्यामुळं काय होतं मग ते तोंड उघडलं नसतं ना मग पाप आहे ना. मग जे का भजन करतात त्यांच्याकडं पाप निघतं. आणि ते म्हणून कुठं जातं? हे काय मंडपाच्या बाहेर थोडं जातं. जो म्हणत नाही का त्याच्याकडे येतं. आणि त्याच्याकडे आल्याच्या नंतर काय होतं मग ते म्हणते मला काय कीर्तन काही बरोबर वाटलं नाही. कारण का याला काहीच कळालं नाही. कारण विठ्ठल विठ्ठल म्हणलं नाही काही हातान टाळी नाही. म्हणून एकदा भजन करा विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. असा नामाचा महिमा आणि नामाचा महिमा आणि संतांचा महिमा आणि परिसाचा महिमा. आता परिसाचं काय काम आहे? एकदा जर परीस भेटला आणि लोखंडाला लावला की त्याचं काय होतं? सोनं. तसाच एक नामाचा महिमा आहे. कोणता नामाचा महिमा आहे की एकदा जर नाम आपल्या मुखामध्ये आलं की जसं परीस सोनं करतो तसे संत काय करतात? एकदा नामस्मरण जर हे झालं तर मग या जीवनाचं काय करतात? कृतार्थ मुक्ती. आता मुक्ती हे आपण म्हणतो ना मुक्ती. अरे ही मुक्ती म्हणजे आपल्याला नुकती माहिती आहे खायची. मुक्ती नाही नुकती आहे पण मुक्ती नाही. आणि मुक्ती कुठं भेटते? ते म्हणजे नामस्मरण केलं की मुक्ती भेटते. कारण तुम्हाला सांगू का भक्ती जर असेल तर मुक्तीची तुम्हाला काही आशा करायची गरज नाही. भक्ती जीवनात घडली की बरोबर मुक्ती मिळतेच. पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य येते. मागे ज्ञान वैराग्य
एकदा मुक्ती भक्ती एकदा आपल्याला हे झाली की मग ज्ञान वैराग्य हे सगळे येतात. पण भक्ती जर असेल तर काय वैराग्य असून उपयोग नाही. जीवनात भक्ती पाहिजे. जीवनात काय आहे मेन भक्ती पाहिजे. वैराग्य नसू नये असं नाही. आता वैराग्य म्हणलं की तुकाराम महाराजाकडे जावं लागतं ना. वैराग्य होतं तेव्हा त्यांनी भंडारा डोंगर नाही इकडे जाऊन भक्ती केली ना. आता प्रमाणामध्ये आपण जास्त येळ न घालता काय करायचं थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. कारण काय नामाचं फार महत्त्व आहे आणि नामाचं महत्त्व सांगत असताना काय झालं की फार मोठं नामामध्ये ताकद आहे. कारण एका ठिकाणी भगवंताला सांगितलं की भगवंता तुमच्यात शक्ती नसून तुमच्या नामात शक्ती आहे. आणि 3 महिला एका ठिकाणी काय झालं 3 महिला एका जागेवर आल्याच्या नंतर तुम्हाला एक विनोद सांगितला जातो. 3 महिला एका ठिकाणी आल्याच्या नंतर गप्प बसणार नाही. कारण तो गुणधर्म आहे. गुणधर्म आहे. महिला एकूण एकीला काहीतरी सांगतच असतात. आणि काय झालं 3 महिला होत्या. पण त्या महिला कोणत्या होत्या तर एक रामाची आई कौसल्या आणि हनुमंताची आई अंजनी आणि लोपमुद्रा ही ऋषी कोणत्या ऋषीची पत्नी होती नाही माहीत. कारण आपण काय होतं नाही आम्हाला उभं केलं ना तर बरेच लोकांचं कशामुळं चाललंय हे तुम्हाला माहीत नसल्यामुळं काय होतं आमचं बरं चाललं ना. तुम्ही आम्हाला प्रश्न केला पाहिजे की महाराज हे सांगितलं त्यानंतर हे असं नाही असं करत नाही कोणी. का करत नाही ते मध्ये नाही तुम्हाला कशाला आणलं तुम्ही सांगा. म्हणून काय अगस्त्य ऋषी होते आणि त्यांची पत्नी लोपमुद्रा आणि 3 महिला एका ठिकाणी आल्याच्या नंतर काय झालं की तिथं एक असा हे चाललं होतं. आता बक्षीस म्हणलं ना तर बऱ्याच लोकांना वाटतं बक्षीस म्हणलं की लगे मग आणि अशा मोठ्या जो काय थापा मारीन ना तर त्याला एक 10,000 रुपये बक्षीस. आपल्याला काय द्यायचे का घ्यायचे 20,000 का म्हणणं आहे की नाही. कारण 10,000 रुपये बक्षीस. मग अशा बऱ्याच लोकांनी थापा मारल्या. पण थापा मारल्याच्या नंतर काय झालं कौशल्य माता गप्प नाही राहिल्या. कौशल्य माता म्हणले की माझ्या रामाला आहे ना 400 मैल पूल 400 मैल पूल कुठं बांधला म्हणे समुद्रावर. आणि समुद्रावर पूल बांधून पलीकडे गेले आणि रावणाला मारलं आणि सीतेला घेऊन आले. आता हे या दोन्ही महिलांना गप्प बसवणं याने ऐकलं. आता याने ऐकल्याच्या नंतर अंजनी माता काय म्हणल्या की कशाला रामाला पूल बांधायचं काम होतं. माझ्या मुलाला जर सांगितलं असतं हनुमंतरायाला उडान मला मारलं असतं पलीकडे गेले असते सीतेला उचललं असतं घेऊन आले असते. आता हे दोघीचं बोलणं झाल्याच्या नंतर तिसरी कशाला मधामध्ये बोलाव. लगेच लोकमुद्राने मध्येच तोंड घालून सांगितलं ते रामालाही काही गरज नव्हती करायची आणि हनुमंतालाही काही उडान करायची गरज नव्हती. माझ्या पतिदेवाला जर सांगितलं असतं तर एका घोटात समुद्र संपून टाकला असता. तुमचं सैन्य पलीकडे गेलं असतं आणि पलीकडे जाऊन पुन्हा एकदा याच्या टायमाला पुन्हा एक घोट घेतला असता आणि अलीकडे आले असते. आता हे महिलाचं चर्चा चाललेली कोण ऐकत होतं राम प्रभू आणि हनुमंतराय. आता हनुमंतरायानं हे ऐकलं रामप्रभूनं ऐकलं. रामप्रभू म्हणले हनुमंता अरे काय चर्चा रंगली रे. ते म्हणे कसं काय अरे बघ ना मी फूल बांधला काय तू उडान घेतलं काय ते समुद्र त्यांनी पिऊन घेतला काय बघ ना म्हणे कशा चर्चा चालली. एक काम कर हनुमंता तू जाय आणि आईची समजूत घाल. आता हनुमंत काय हनुमंत मुकाटे राहिले नाही. कारण मुकाट राहील तर ते हनुमान कोण म्हणून द्याल. कारण प्रत्येक गावात जर कोणाचा पलाट असेल ना कोण श्रीमंत असेल तर माझ्या हनुमंतासारखा एकही श्रीमंत जगात नाही आहे. तुम्ही जरा सर्वे करा. आपला पलाट एका 6-10 बाई काय म्हणतो 20 बाई 30 जर असलं तर आपण एवढ्या उड्या मारतो. हनुमंतांचं गलीमध्ये पलाट आहे गलीत. आता इथं सुद्धा एक पलाट आहे हनुमंतरायांचा. आणि असे पलाट या संभाजीनगरमध्ये किती असतील त्या हनुमंताचे. आणि मग ते हनुमंतराय गप्प बसले नाही. हनुमंतराय गेले काय आपण त्या स्वयंपाकघर म्हणत होतो पहिलं आता किचन म्हणावं लागेल. किचन काय स्वयंपाकघरात गेले आणि कौशल्य मातेचं दर्शन घेतलं आणि म्हणले आई फूल आहे ना रामान नाही बांधला बरं. आई तर काय म्हणजे बरोबरच झाली. आई म्हणले मग काय कोण बांधला. ते म्हणले फूल रामान नाही बांधला रामाच्या नामा टाकत होती आणि त्या नाव टाकत होते त्या दगडावरून ते दगड तरत होते म्हणून पूल तयार झाला. आता शांत झाल्या. पण मग पुन्हा अंजनी मातेकडे गेले आणि म्हणले आई साहेब मी उडान घेतलं नाही बरं. ते म्हणले मग कसं काय
कोण उडान घेतलं? म्हणले रामाच्या नावात एवढी ताकद आहे, मी फक्त श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम म्हणलो का तर ती शक्ती माझ्यात प्राप्त होत होती आणि मग तर मी उडान घेत होतो. आणि परत ह्या दोघीला सांगून यायचं समाधान करून लोकमुद्रापाशी गेले आणि लोकमुद्रांना सांगितलं, तुम्ही तुमच्या मालकाच्या पोटात एवढा समुद्र मावनच कसा? समुद्र काय लहान आहे? समुद्राला पुन्हा उपमा आहे का काही द्यायची? उपमाच नाही ना. आणि एवढा समुद्र तुमच्या मालकाच्या पोटात मावनच कसा? मग नामाचं महत्त्व सांगतो मी, ध्यानात घ्या. कारण नामामुळं काय होतंय तर हे कोणाचं नाम घेत होते? श्रीरामाचं नाव घेत होते आणि ओम नम शिवाचा जप करत होते. आणि ओम नम शिवाचा जप केल्यामुळं काय झालं, यांच्यामध्ये एवढी शक्ती झाली होती की तो समुद्रात काय कसे सिद्ध हा समुद्र जर आले असते तरी ते एक करीत होते. म्हणजे नामामध्ये एवढी ताकद होती की नाम घेता वाया गेला. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. नामे तरला नाही कोण ऐसा द्या दाखवून. म्हणून काय आहे? म्हणून एवढं नामाचं महत्व आहे. नाम फार श्रेष्ठ आहे. अजून नामाचं आपण थोडंसं चिंतन जर केलं तर नामानं काय होतं की नामानं चित्तवृत्ती आहे ना शांत होती. नाम चित्तवृत्ती आपली बेचैन असते. चित्तवृत्ती म्हणजे काय आपण म्हणतो ना फार माझं चित्तानं फार हे केलं की असं हे होऊ लागलं ना तर मग नामस्मरण केल्याच्या नंतर जप केला, रामप्रभूचं नामस्मरणाचा जप केला तर रामाच्या नावानं काय होतं तर आपल्या जीवनामध्ये फार मोठी प्रगती होती. आणि प्रगती म्हणल्यापेक्षा नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. नामे तरला नाही कोण ऐसा द्या दाखवून. आणि नामानं फार तरुण गेले. आणि तरुण म्हणल्यापेक्षा आपण सुद्धा नामस्मरण केलं तर काय तरुण जायला पाहिजे. आता केवट रामप्रभूचं नाव आता त्याचा धंदा काय होता नाव चालवणे. इकडून लोक बसवायचे आणि पलीकडे सोडायचे गंगेमधून. काय करायचं गंगा पार करून सोडायचे. आणि नामाचं महत्त्व काय तर नामाचं महत्त्व सांगत असताना रामप्रभूचं नामस्मरण करायचा आणि बसवायचा आणि पलीकडे नेऊन सोडून द्यायचा. आता असं करता करता काय झालं एक दिवस असा प्रसंग आला की रामप्रभूला आणि सीतामाईला आणि लक्ष्मणाला गंगा पार करायची होती. आणि गंगा पार करायची होती कारण काय आता आपण सगळ्यांनी एक आनंद बघितला की 22 तारखेला जो आनंद झाला हे सगळ्यांना माहिती आहे. काय सगळ्यांनी आनंद घेतला. म्हणून हे रामप्रभूचं थोडं चिंतन झालं पाहिजे. आणि उद्या काय रामनवमी. कारण सगळ्यांना माहिती आहे उद्या रामनवमी. म्हणून आपण काय म्हणतो याच्यामध्ये आपलं बी थोडंसं चिंतन घडलं पाहिजे. आणि मग काय केलं त्या केवटाने काय केलं रामप्रभूचं चिंतन असं केलं. आणि मग रामप्रभू आले आणि रामप्रभूंना प्रभू म्हणत होते केवटा आम्हाला या गंगेपासून पलीकडे पार करून दे आम्हाला. कारण काय आहे नावेमध्ये. पण त्यांनी सांगितलं नाही 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 देवा भगवंता मी तुमच्या पायांचा महिमा ऐकू नये मी तुम्हाला नावेमध्ये बसू देणार नाही. म्हणजे अरे का? अहो देवा तुमच्या पायानं दगडाची नारी झाली. काय दगडाची नारी झाली. तुमचा नुसता पाय लागला तर नारी झाली. आता मी जर या नावामध्ये तुम्हाला घेतो तर माझी एक पहिली बायको आहे आणि परत जर ही जी नारी झाली तर पहिलीच एकीला खाण्याची पंचायत आहे आणि ही दुसरी कुठं सांभाळू. त्यामुळं देवा मी बसू देणार नाही. मग द्या अरे मग असं का करतो. अरे आम्हाला पलीकडे जायचं. म्हणले तुम्ही एक पर्याय आहे मधला सांगू का. म्हणले का सांग ना. म्हणले तुमचे मला जर पाय धुवू दिले केवट किती हुशार आहे बघा.
तुमचे जर मला पाय धुवू दिले ना तर तुमचे पाय धुतल्याच्या नंतर मात्र मी तुम्हाला नावात बसू देतो. मग लगेच देवाने सांगितलं लक्ष्मणा चल आपण पाय धुवून येऊ. अरे नाही तसं नाही देवा, तुमचं काय भरोसा आहे, तुम्ही जर पाय नाही एखादा कण राहिला आणि तुम्ही जर नाही बरोबर धुतले आणि झाली माझ्या नावाची नारी म्हणजे मग मी कुठं सांभाळत बसू म्हणे. नाही नाही ते मला धुवा लागेल म्हणे. काय करायचं तर कर पण तू आम्हाला नेऊन घाल. काय टाईम कमी आहे आणि त्याच्यात आम्हाला 10:30 सांगितलं की 10:30पर्यंत करा. काहून की पहिलंच कीर्तन आहे ना आपण लेट केलं. मी पार 7:45 वाजल्यापासून मंदिरात येऊन बसलो. मला आता तरी होईन मग चालू होईन, पण इथं कोणीच नव्हतं. हे 2 जण आले माझ्याकडं. म्हणले काय करत, म्हणलं करा चालू. ते म्हणले पण गायनाचे अरे येणार आहेत लेट. म्हणलं काय नाही पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी चालूच राहतं म्हणलं. आणि चालू झालं. मी काय सांगतो की राम प्रभूची सेवा करायची होती केवटाला. केवटानं काय केलं, निमित्त केलं आणि भगवंताला सांगितलं मला पाय धुवू द्या. आणि मग काय केलं, घरच्या बायकोला सांगितलं जाय. आता पहिल्यानं काय होतं, केवटानं काय केलं होतं माहिती का, आपल्या घरी काही ठेवलं नव्हतं. सगळ्या नावाड्याला काय केलं, आपल्या घरातलं धन धान्य देऊन काय केलं, कोणीही नाव आणू नका, आज राम प्रभू येणार आहेत, कोणी नाव आणू नका, राम प्रभू येणार आहेत, फक्त माझीच नाव राहील. आणि मग तिने काय केलं, घरामध्ये काही नाही आहे पाय धुयाला. पण काय पूर्वी काय होतं माहिती का, महिला फार हुशार असायच्या. कारण की पहिल्यानं लाकडाच्या काठोटी असायच्या. बऱ्याच लोकांना माहिती असं नाही, कारण इकडं सिटीमध्ये नाही दिसत त्या. इकडं पराती आल्या काय ते जाऊ द्या सोडूनच द्या. पण ते काठोटी असायच्या आणि त्याला 2 काना असायचे आणि त्यावर महिला पाय द्यायची. आता ह्या महिला परातीतमध्ये कसे पाय देतात हे मलाही सांगा वाटत नाही. ते काय नाही, पण त्या 2 पाय असायचे आणि दोन्ही पाय असायचे त्या काठोटीला आणि त्याच्यावर पाय दिले का आणि मग ते काय करायचे, पीठ मळायच्या आणि मग त्याच्या चपाती काय म्हणतो त्याचं ते अन्न आणि मग ते नामस्मरण करून करायचे, श्रीराम जय राम रामकृष्ण हरी असं जप करून करायच्या. आणि ते अन्न जर त्या समोरच्यानं खाल्लं का मग त्याच्या बुद्धीत पालट व्हायचा. आणि मग त्या केवटानं काय सांगितलं बायकोला, जाय म्हणे काहीतरी आण, आपल्याला पात्र आण, भगवंताचे पाय धुवायचे. मग म्हणून काय केलं, मध्ये गेली आणि मध्ये जाऊन काय केलं, काठोट आणली. आता ती काठोट आणल्याच्या नंतर काय केलं, काठोटीत पाय धुतल्याच्या नंतर केवट हुशार होता. केवटानं सांगितलं हे पाणी फेकू नको, अरे हे पाणी फार तीर्थ आहे हे, आणि हे पाणी फेकू नको, माझ्या रामप्रभूच्या पायाचं तीर्थ आपल्याला भेटलंय ना, हे फेकू नको, आपण घेऊ आणि हे तीर्थ काढून ठेव बाजूला. आणि काठोट ही आहे ना, तर हिच्यात काय होतं, पाणी मुरत होतं आणि मग त्याच्यात स्वयंपाक होत होता. आणि तो स्वयंपाक हे केवट त्यांच्या घरचे सगळे खायचे आणि जीवन मात्र कृतार्थ व्हायचे. कारण काय, संत रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे होईन श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आणि मग विठोबाचे चिंतन म्हणलं की आता काय करा, आपण मधलं भजन घेऊ आणि विठोबा रखमाई विठोबा रखमाई हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा विठोबा हरि जय 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 विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई. ताली वाजवा ताली. विठोबा रखमाई विठोबा रखमाई जय जय विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई. भजन करा, टाळी वाजवा. विठोबा विठोबा रखमाई. पुंडलिकावरती हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज महाराज गोपाल कृष्ण भगवान बोले भाई शंकर जी महाराज हो भाई हो भाई हो भाई हो भाई समचरण दृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मदिका पदे दुखाची शिरानी तेथे दूषित जनी जडो देशी तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत महाराज आपल्याला सुद्धा वर्म कळालं पाहिजे तर कोणतं वर्म कळालं पाहिजे संसारामध्ये आपण राहत असताना आपल्याला वर्म कळालं पाहिजे आपण बोलता बोलता म्हणतो ना एखाद्या माणसाचं काही वर्म कळालं नाही ना तर आपण म्हणतो का हो मला त्याचं वर्म कळालं नाही म्हणून माझं असं झालं वर्म कळालं का की मग माणूस फसत नाही आणि वर्म नाही कळालं की मग माणूस म्हणतो त्यांचं वर्म मला नाही कळालं हो वर्म कळालं असतं ना तर ह्या भानगडीत मी पडलो नसतो कोणत्या भानगडीमध्ये जे काय भानगड त्यांच्या मागं तुकाराम महाराज काय म्हणतात शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म कर्म धर्म नाशिवंत हे कर्म धर्म जे आहे ना हे सगळं नाश पावणार आहे तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म आणि एकदा त्यांचं वर्म कळालं ना कळाल्याच्या नंतर काय होतं आपण संसारामध्ये सगळे आपण संसारिक आहेत कारण काय तुमच्या सगळं माझ्या सगळे आपण आपल्यालाही सुद्धा वर्म कळालं पाहिजे की संसारामध्ये काय आनंद नाही ना महाराज हो या संसार नगारी बाजार भरला ग बाई या संसार नगारी बाजार भरला ग बाई या संसार नगारी बाजार भरला ग बाई हो या संसार नगारी बाजार भरला ग बाई सुख नाही त्यात सुख नाही त्यात सुख नाही
याद सुख या या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या या संसार नगरी बाजार भरला ग या संसार नगरी बाजार भरला ग. या संसारात मध्ये कसं झालं, बाजार भरला आणि या बाजारामध्ये काय आहे? सुखच नाही. संत सुद्धा एका ठिकाणी म्हणले, संसार दुःख मुळ चवखडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काय या संसारामध्ये विश्रांतीच नाही ना. विश्रांती जर कुठं असेल तर परमार्थामध्ये विश्रांती आहे, आणि परमार्थामध्ये मन लागत नाही. गुरुवारी म्हणल्यापेक्षा माऊलीची एका ठिकाणी माऊलीनं सांगितलं, हा संसार कसा आहे, क्षणभंगूर संसार आहे. हे संसारामध्ये काही सुख नाही, काहीच नाही. हे फक्त सुखाचा भास आहे. आता तुम्ही म्हणा सुख नाही तर मग हे घरदार हे सगळं इकून तर कुठं जायचं गो, याच्यात नाही. कारण संसारात राहा, पण कसे राहा की संसारी आपण चरण होऊन गेलं आणि अप्रमाण होऊन गेलं की संसारात राहत असताना कसं राहायचं, पक्षी अंगणी उतरते ते का गुंतवणी राहते, ऐसे असावे संसारी. अरे संसारात राहा, पण कसं राहा की जसे पक्षी सांगतात. आणि एक पाणकोंबडी आहे, कोण जर बघितली असेल, बऱ्याच जणांना, कारण आपण खेड्यागावची आहेत, पाणकोंबडी पाण्यात उडी मारते बाहेर निघते, एक पाण्याचा छिट्टाही अंगाला लागू देत नाही. ती आपल्याला सांगते, ए मानवा, मी पाण्यात उडी मारते पण पाण्याचा एक शिटा अंगाला लावून घेत नाही. असं तुम्ही संसारात राहा. माझं माझं म्हणू नका. माझं माझं म्हणलं की दुःख होतंय, आणि हे दुःख फार कष्ट असे कष्ट होतात की संसार दुःख मुळ सवखडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. आणि हे रात्रंदिवस तळमळ केलेली ही जर तळमळ थांबवायची असेल तर तुकाराम महाराज म्हणले की यार तुम्ही तळमळ जर थांबवायची नाही तर तुम्ही काय करा, हरिपाठ पाठ करा. आता काय आहे, एक सांगू का, ज्यांना काही लिहिणं नाही या अशा व्यक्तीच्या हरिपाठ पाठ आहे, आणि ज्यांना अभ्यास करू नका असं माझं म्हणणं नाही बरं. कारण आमचे साहेब बसलेले आहेत फार मोठे विज्ञानानं फार, कारण दोनच गोष्टीवर हे चालतंय, एक अध्यात्म आणि विज्ञान. या विज्ञानाला सोडायचं नाही आणि अध्यात्माला विसरायचं नाही. अध्यात्म जर असेल ना तर तुम्हाला अडकू देत नाही. नुसतं विज्ञानानं पैसा कमवू शकता. काय लक्षात घ्या, मला हे नाही सांगायचं की कोणी शिकू नये, शिक्षण घेऊ नये. अहो तुम्ही फार शिका, फार मोठं व्हा जीवनात, पण अध्यात्माला विसरू नका. कारण अध्यात्म जर विसरलं ना तर तुमचा जे पैसा आहे ना, पैसा हे गाडी बंगला हे काही कामाचं नाही. कारण याच्यापासून हे पहा ना, या पैशापासून बऱ्याच तुम्ही आधी लक्ष जर केलं ना, बारीक तुम्ही जर चिंतन केलं ना संसाराचं, तर संसाराचं एवढं चिंतन बारीक जर केलं ना तर या पैसा असून सुख नाही ना. काय पैसा असून सुख नाही. अहो इकडं पैसा नसून परमार्थामध्ये जे वारकरी आहेत ना त्यांच्याकडे काही नसलं तरी पहा ते प्रसन्न आनंदात राहतात. आणि ज्यांच्याकडे पैसा असून रोजच, अरे कारण काय पैसा नसूनही असं नाही, पैसा असाव, पण पैसा कसा असावा, उत्तम व्यवहारानं कमावलेला पैसा, आणि तो माणसा धन उत्तम यव्हारे उदास विचार येच करी. आता या ठिकाणी 7 दिवस सप्ताह आहे. वर्गणीच्या रूपामध्ये, पंक्तीच्या रूपामध्ये, अन्नदानाच्या रूपामध्ये हा मोठा कार्यक्रम जो करतो आपण, हो वर्षाला एकदा आहे. आपल्या धनामधून काहीतरी हिस्सा
परमार्थाकडे लावला पाहिजे. कारण परमार्थाकडे जर आपण लावलं ना तर काय म्हणतो आपण 5 बोटानं आपण जर त्याला दिलं ना तर तो 1000 हातानं देतो. मात्र एवढं आहे की काही लोक म्हणतात ते का असं आणून देतो का. अहो आणून देत नाही, पण तुम्ही एक अनुभव घ्या. ज्यांनी इथं 500 रुपये दिले ना, एक 500 रुपये दिले, अरे भगवंत कुठं त्याला 10,000 रुपये देईन सांगता येत नाही. फक्त तो म्हणत नाही की मी आलो आणि मी तुला देतोय, पण मात्र देतो तो. त्याला प्रमाण आहे. कारण हे सगळं चालवणारा कोण आहे? तो परमात्मा आहे. आपण फक्त काय म्हणतो मी करतो, मी ड्युटी करतो, मी पैसा कमवतो म्हणून चाललंय. अरे तुम्ही एक असे कितीतरी लोक गेलेत इथे याची काय आहे, इथे याची सत्ता काय आहे, इथे मनुष्याची काय आहे, इथे मनुष्याची प्रमाणे येथे मनुष्याचे काय आहे. वाव, म्हणजे सगळं त्योच करतो, नेतो बी त्यो, आणतो बी त्यो. आता पहा ना, आता असं प्रमाण आलं की समोरच्यांना काय वाटतं का लांबत, मग प्रमाण आलं की त्या प्रमाणावर थोडं बोलावं लागतं. आता काय बोलावं लागतं की प्रमाण आलं की प्रमाणावर थोडं बोललं तर बरं आहे, नाही तर मग गायनाचार्य कीर्तन ते काय म्हणते महाराजाचं काही खरं नव्हतं. प्रमाण बाजूला पडलं नाही पाहिजे ना. येथे मनुष्याचे काय म्हणजे काय आहे प्रमाण, काय आहे देता देव येथे याची सत्ता काय आहे. हा, आता पहा भगवंत आहे ना, भगवंताला आणावं लागतं, तू आम्हाला यावं लागतं. आणि संत येतात बी आणि सव्वीशेनं जातात बी. आता मनुष्याचं इथं काय आहे, आता आपण पहा ना, घरदार बंगला गाडी हे सगळे घेऊन जाणार आहे का आपण सांग. हा, फक्त काय नेणार आहे, इथं तुम्ही 500 रुपये देताय, 1000 रुपये देताय, 10,000 रुपये देत असं कोणी 11,000 देत असत, हे मात्र तुम्हाला सांगतो हे खात्यावर आहे. कसे की परमार्थामध्ये जे काय धन लावलेलं आहे तुम्ही, तर हे मात्र ही शिदोरी वर जाती. हे बाकी सगळं, आता हे पहा, हे साधी अंगठी आहे, पण सोन्याची जर अंगठी असली ना तर हिच्याकडे पाहून काय करते, रडणारे गेलेल्या मी जाणार नाही म्हणा, पण गेलेल्यासाठी कोणी रडणार नाही, पण रडतील कशासाठी, नाही त्यांच्या हातात बघा ना अंगठी कशी दिसत होती, म्हणजे अंगठी काढून घ्या असं म्हणायचंय. काय हे मेलेल्यासाठी कोणी रडत नाहीये. आ नाही रे, हे नाही रे, नाही
नाही कुणाचे कोणी तुझे रे नाही कोणी एकला जाशी पराण्या माझे माझे बनूनी बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोये रे अरे मेल्या मागे सर्व राहतीन तुटतीन धागे दोरे पराण्या मायेचा बाजार हा सगळा मायेचा बाजार आहे. या मायाच्या बाजारामधून आपल्याला काय करायचं याच्यातच राहायचं याच्यातच हे सगळं करायचं पण याच्यातून थोडंसं बाहेर निघायचं हरिपाठ करायचा. आता इथं कथा आहे दादा फार जुने वारकरी आहेत हाडाचे वारकरी आहेत आणि ते काही कथा सांगतात ते ऐकायची. ते ताई येतात काय भेवरे काय भेरेताई ना भेरेताई त्यांचे ज्ञानेश्वरी पारायण हेच आपल्या घरातून एक एक तरी एकटी आला पाहिजे यांनी याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून आपण या ठिकाणी हे ते परिपूर्ण सेवा करण्याच्या अगोदर आता आम्ही काय म्हणतो याला फार जवळचा कारण काय जवळचे माणसं विसरून राहते मार सगळ्यांचं नाव घेतलं पण आता वाजवणार ते कारण यांनी फार म्हणजे वाजवलं म्हणजे मोठ्या मोठ्या कीर्तनं करणार वाजवलं म्हणजे त्यांनी पखवत वाजवला. आणि माझ्यासारख्या महाराजच्या कीर्तनाला ते म्हणले चला महाराज आपले तिथं आणि बघू काय आणि गायनाचारी आता मोठ्या मोठ्या कीर्तनकारांच्या याच्यात गाणारे हे आमचे माऊली ज्यांचे युनेकरी बाबा वयानं फार मोठे प्रसन्न चेहरा आहे असं वाटतं की नाही काय मस्त कारण काय आनंद घ्यायचा आनंद हाच भगवंताचा काय आनंद घेता आला ना महाराज आनंद घेता आला की तोच खरा आनंद घेणारा कारण आनंद घेता आला पाहिजे. बऱ्याच लोकांना काही आनंद घेता येत नाही इथं येऊन बी पहा ते काय म्हणे मी या क्यूर होते उभे मेरी सूरजच वैशी नाही असं काय कामाचं इथं काय आनंद घ्यायचा. तुम्ही आम्ही मी पहिलाच बोलून गेलो तुम्ही आम्ही खेळी मिळी मी काय केलं उभं राहिलो मी दोन शब्द बोलायचे भगवंताच्या बाबतीत तुम्ही ऐकायचे यालाच कीर्तन म्हणतात. आणि कीर्तन तरी दुसरं काय परिवर्तन जीवनामध्ये आपल्याला कळालं की संसार दुःखमुळं आहे याच्यातून आपण याच्यात राहायचं पण ह्या कळून राहायचं आणि याच्यातून बाहेर यायचं. म्हणून आमचे पवार महाराज ना पवारच नाही आडनाव कारण मला आडनाव माहीत नव्हतं आम्ही पप्पू पप्पू म्हणतो काय हा चिंटू वा चिंटू 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 म्हणतो कोणी पप्पू म्हणतो काय हे नाव येतं कारण काय बरेचसे लोक काय आहे आपलं नाव सोडून द्यायले. आता आम्ही आमचे बी एक मुलाचं नाव काय आहे ओमप्रकाश पण ते काय सोन्या सोन्या म्हणते सोन्या. आता काय होतं दोन नावं असले ना ते लवकर लक्षात येत नाही. आता हे पवार आडनाव पवार आहे हा शशिकांत हा नाव बी शशिकांत असे नाव आणि फार चांगलं वाजवत होतो. कीर्ती काय मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे कारण काय वाजवताना लक्षात येतं महाराज काय गुणवंताचं वर्णन केलं पाहिजे. काय वर्णन गुणवंताचं आता पेटी मास्तर गन टी शर्टावर आहे पण त्यांनी स्वर पकडायचं काम केलं. आमचे दादाचं नाव हां जयस्वाल साहेब अरे त्यांचं मी बऱ्याच कार्यक्रमात बघतो त्यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि ते काय करतात पुढे येऊन बसतात सगळे यूट्यूब चॅनलवर काय करतात जे काय पण काय जे चांगलं असेल ते तुम्ही त्या यूट्यूबवर टाकजा आणि जे काय खरं काय बुद्धीचा दोष असतो ते बाजूला करायचा. कारण काय मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. आणि इथं उभं राहिल्याच्या नंतर आता बरेच आता तुम्ही काय सांगायले इथं राहिल्या उभं राहिल्याच्या नंतर काय सांगाव आणि काय न सांगाव हे सगळं त्याच्या हातात आहे. मी पहिलंच बोलून गेलो चाले हे शरीर कोणाची असं ते कोण बोलविता हरीनं. आणि गुरुवरे महाराजांचं काही श्रवण केलेलं माऊलीचं काही माऊलीच्या कृपेनं आणि गुरुवरांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी या अभंगावर थोडा बोलण्याचा प्रयत्न केला. चांगलं असेल ते गुरुवरांचं आहे आणि जे चांगलं असेल ते आपण घेऊन जावं कोणाची चेपल न घेऊन जाता कीर्तन भजनामधून हे काही नेऊ नाही. कारण हे काय होतं बरेच लोकांना सांगावं लागेल आता आणि आमचे महाराज लोक म्हणते याच्यातून सांगायचं आणि सांगत असताना काय झालं आपण रामप्रभूचं वर्णन केलं माऊलीचं काही थोडं चिंतन व्हावं म्हणून माऊलीचं चिंतन केलं. झालेली सेवा तुम्हा साधू संतांच्या आणि सगळ्यांच्या आणि हनुमंतरायांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथं पूर्ण विराम देण्याच्या अगोदर हे आमचे राम महाराज यांची फार मोठी सेवा होती महाराज. दुसरीकडं फार लांब आता भुसावळ सुद्धा काय म्हणे कार्यक्रम आहे त्यांचा पुढं आणि त्यांच्यासोबत आमचा ओमप्रकाश बी जाणार आहे असं मी ऐकलं. आणि त्यांच्या हातून काय आहे आज आमच्या साहेबांनी इथं काय केलं प्रसाद आणून ठेवला. ते म्हणले नाथ महाराज साखर देत होते पण आपण जेवढे लोक बसलेत एवढ्याला काय करायचं प्रसाद देऊ. आणि त्यावर एक माझा फोटो दिलेला आहे. आमच्या गुरुवरांचं काय आहे एक मनाची हे की गुरुवरांनी सांगितलं की बुवा आपण सेवा करतो ना मग सेवेमधून काहीतरी आपण सेवेमधून उतरणं तर होऊ शकत नाही आपण कारण देवाची सेवा ही खरी ईश्वराची सेवा करणं आणि संताची सेवा करणं हे माणसाचं परम भाग्य आहे आणि माणसानं केलीच पाहिजे. आज आपण भाग्यवान आहे
कसे भाग्यवान आहे म्हणा. आपण 22 तारखेचा कार्यक्रम करण्याकरता, हे कार्यक्रम ऐकण्याकरता, अहो 500 वर्षे आपल्याला समजते का आपल्याला अल्पायुष्य 100 वर्षे, त्याच्यातलं अर्ध झोपत गेलं 50 वर्षे, राहिलं 50, त्याच्यातून काय काय भानगडी आहे काय सांगायच्या. आपलं भाग्य आहे की आपल्याला 500 वर्षाचा जो इतिहास होता तो आपल्याला बघायला मिळाला. आणि बघायला म्हणण्यापेक्षा तो पांडुरंग हे कोण रामप्रभू ते विराजमान झालेत आणि त्यांची सेवा करण्याकरता, म्हणजे एक स्तुती म्हणून नाही, मोठेपणा म्हणून नाही, पण 5व्या महिन्यामध्ये मला रामप्रभूची सेवा करण्याकरता अयोध्याला एक सेवा मिळाली आणि अयोध्याला कीर्तन करायचं. तर मी अयोध्याला कीर्तन करायचं. मी का सांगतो, सेवा म्हणून हे भाव काय धरायचा, सेवा करायची. अहो त्याला करीन ते हे करीन ते काय न हे महाराज, परीप आहे बीज शुद्ध अंगी, शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी आणि देहे देवाचे कारणी. आपला सुद्धा देह देवाच्या कारणी लागला पाहिजे. आपण सगळ्यांनी हरिपाठाला आलं पाहिजे, कथेला आलं पाहिजे. झालेली सेवा हनुमंतरायाच्या आणि तुम्हा साधू संतांच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्ण. ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय.